आपण जर निसर्गाची काळजी घेतला तर निसर्ग आपली काळजी 100% घेणार. नमस्कार मंडळी, आता जो तुम्ही व्हिडिओ बघितलास तर त्या व्हिडिओत तुमका काय दिसला तर ती एक ताई आपल्या तरव्याक पाणी शिपताना दिसली. तर ह्या चित्र बघून माका वाईट वाटला, कोणाकही वाईट वाटणारच हा, माका तसं वाईट वाटला. तर अशी वेळ ही का आली तर आपण जो निसर्गाचा ऱ्हास केला त्यामुळे आपल्या वातावरणाचा पूर्ण वाटोळा झालेला. मागे 2-3 दिवस पाऊस पडलो, त्याच्यानंतर पावसानं पाठ फिरवला आणि ही वेळ का आली हे काय मोठा विषय नाही, सगळ्यांका माहीत आहे ही वेळ का आली. आता मी आपला माझ्या व्हिडिओतनं काही गोष्टी मांडतच आहे म्हणून मी आपलं मांडते. तर ही फक्त सुरुवात आहे आणि आपल्याक पुढे काय काय बघूचा हे आपल्याक पण माहीत नाही. अजून पण वेळ गेली नाही, आपल्याक सावरूची संधी आहे. आपण जर निसर्गाची काळजी घेतला तर निसर्ग आपली काळजी 100% घेणार आणि जर आपण निसर्गाची काळजी घेतला नाही तर निसर्ग आपल्याकडनं किती पटीने वसूल करून घेत हे आपण विचार पण करू शकत नाही. त्याच्यामुळे निसर्गाची जर काळजी घेतला तर झाडा टिकणारच. झाडा टिकली तर आपल्याला जो फुकट ऑक्सिजन भेटता तो आपण घेऊ शकतो आणि झाडा राहिली नाही तर आपल्याला ऑक्सिजन जो फुकट भेटता त्याची किंमत समजणार. म्हणून वेळ गेली नाही, वेळ सावध व्हा.